नमस्कार, मी पूजा शिंदे. आपण पाहता जनादेश न्यूज. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. गुढीपाडवा निमित्त झेंडूच्या फुलांचा दर वाढला. महापालिकेला न्यायालयाचे कळवा रुग्णालय भ्रष्टाचार प्रकरणी आदेश. ठाणे जिल्ह्यातील आक्रोशक दंडास तुर्तास स्थगिती. ठाण्यात शनिवारी 4 सोनसकळी चोरीच्या घटना. गुढीपाडवा निमित्त झेंडूच्या फुलांचा दर वाढला. चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुढीपाडवा. या गुढीपाडव्यासाठी शास्त्रोक्तरित्या साजरा करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूची बाजारात रेलचेल दिसून येत आहे. यात प्रामुख्याने झेंडूच्या फुलांची मागणी होत आहे. झेंडूच्या फुलांचे तोरण, दारात रांगोळी व उभारली जाणाऱ्या घोडीने या मराठी नववर्षाची सुरुवात होते. यासाठी सजलेला हा बाजार यंदा भगवा झेंडूने बहरलेला पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर पिवळा झेंडू व कलकत्ता झेंडू, कापरी गोंडा, शेवंती आणि अस्टर अशा विविध जातीच्या फुलांना ही मोठी मागणी असल्याची माहिती ठाण्यातील फुल मार्केट विक्रेत्यांनी दिली. यंदाच्या बाजारात रोज सुमारे 300 ते 400 किलो झेंडू येत असून तेवढीच विक्री होत असल्याचे त्यांनी सांगितले. यात 1 किलो केशरी झेंडू हा 190 रुपयापासून 250 रुपयापर्यंत भेटत आहे. त्याचबरोबर झेंडूच्या तोरणालाही मागणी असून सुमारे 250 रुपयापासून 550 रुपयापर्यंत बनवलेले तोरण बाजारात उपलब्ध आहेत. तर पिवळा झेंडू हाही त्याच भावाने मिळत आहे. पण मागील वर्षीच्या एकूण भावापेक्षा हा भाव अधिक असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. महापालिकेला न्यायालयाचे कळवा रुग्णालय भ्रष्टाचार प्रकरणी आदेश. ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील भ्रष्टाचार प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ठाणे महानगरपालिकेला 2 आठवड्यात शपथपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये विक्रांत तावडे यांनी कळवा रुग्णालयातील भ्रष्टाचार प्रकरणी जनहित याचिका दाखल केली होती. रुग्णालयातील डॉक्टरांच्या नेमणुका, विविध खरेदी यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून रुग्णसेवेतील ढिलाई झाल्याचे तावडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत या प्रकरणी SIT मार्फत चौकशी करून ठाणे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी, डीन आणि अन्य अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीही केली होती. या याचिकेवर 24 मार्च रोजी मुख्य उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मंजुला वेलूर आणि GS कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने किशोर पाटील यांनी तर पालिकेच्या वतीने ज्येष्ठ विधीक्षक राम आपटे यांनी काम पाहिले. न्यायालयाने याचिकेप्रकरणी ठाणे महानगरपालिकेला 2 आठवड्यात शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले असून पुढील सुनावणी 7 एप्रिल रोजी होणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पालिका वर्तुळात खळबळ उडाली असून पुढील सुनावणीत काय होईल याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast, cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया, पैसा भेजा, हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp, just like a finger snap. Transapp app, Transapp app. जय भगवान सभागृह, हरे निवास ठाणे. लग्न, मुंज आणि बर्थडे पार्टीसाठी उत्कृष्ट असं सभागृह.
वातानुकूलन यंत्रणासह 100 ते 700 व्यक्तीसाठी सुसज्ज हॉल उपलब्ध, जेवण आणि डेकोरेशनसह सजावट। एनकेडी ट्रस्टचे जय भगवान सभागृह आपल्या जीवनातील महत्त्वाच्या आठवणी जोपासण्यासाठी उत्कृष्ट सभागृह म्हणजे जय भगवान सभागृह। वाजवी दरात लग्नसराई, बर्थडे पार्टी, मुंज तसेच मीटिंगसाठी आकर्षक सवलती बुकिंग करा। जय भगवान सभागृह, पत्ता जय भगवान सभागृह, हरिनिवास बस स्टॉपच्या जवळ, नौपाडा, ठाणे पश्चिम। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 9819530674 आणि 25449234। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। ठाणे जिल्ह्यातील अकृषक दंडास तुर्तास स्थगिती। ठाणे जिल्ह्यातील अकृषक कराच्या ऐन थकबाकीमुळे भरमसाठ वसुलीच्या नोटिसा मिळाल्यानं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दिलासा मिळाला आहे। सध्या केवळ मूळ अकृषक कराची वसुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। जिल्ह्यातील हजारो नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे। जिल्ह्यातील झोपडपट्टीधारक, व्यापारी, मॉल अशा सगळ्यांनाच महसूल विभागातर्फे अकृषक कराच्या वसुलीसाठी नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या। थकबाकीची रक्कम भरमसाठ असल्यामुळे या नोटिसाविषयी मोठ्या प्रमाणात असंतोष होता। पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही वसुलीबाबत असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्याची दखल घेऊन शिंदे यांनी यातून मार्ग काढण्याची ग्वाही दिली होती। त्यानुसार शिंदे यांच्या पुढाकाराने महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे आयोजित बैठकीत हा निर्णय झाला। त्यानुसार सध्या केवळ अकृषक कराची मूळ रक्कम वसूल करण्याचा निर्णय झाला आहे। थकबाकीची मोठी रक्कम पाहता सर्वांना दिलासा मिळेल अशा पद्धतीचा तोडगा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। ठाण्यात शनिवारी 4 सोनसाखळी चोरीच्या घटना। शनिवारी पोलिसांच्या नाकावर टिचून घोडबंदर रोडवरील 4 पोलिसांच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत। त्यामुळे मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी तब्बल 2,37,000चा ऐवज खेचून पळ काढताना महिलांसह पुरुषालाही टार्गेट केले आहे। कोलशेत रोड ढोकाळीपाडा येथे राहणारे अजय सिंह वय वर्ष 32 हे शनिवारी रात्री पत्नीसह त्यांच्या परिसरातील नंदीबाबा मंदिरात दर्शनासाठी पायी जात होते। तेव्हाच भरधाव वेगाने त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने गळ्यातील सुमारे 4 तोळ्याची सोन्याची चेन खेचून पळ काढला। तिची किंमत 98,000 रुपये असल्याचे त्यांनी कापूरवाडी पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत म्हटले आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक SP पवार करीत आहेत। दुसऱ्या घटनेत वसंत विहार येथील 71 वर्षीय शारदा जोशी या पायी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 60,000चा ऐवज चोरून नेला आहे। तिसऱ्या घटनेत पोखरण रोड नंबर 2 येथे सुनीता प्रसाद यांच्याही गळ्यातील 30,000चा ऐवज खेचण्यात आला। या दोन्ही प्रकरणी चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक PP बनगोसावी करीत आहेत। चौथ्या घटनेत घोडबंदर रोडवरील गजानन सोसायटीत राहणाऱ्या 42 वर्षीय सायली भोगले यांच्या गळ्यातील 49,000चा ऐवज खेचून चोरट्यांनी मोटारसायकलवरून पळ काढला आहे। या प्रकरणी कासारडवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक MD सावंत करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपल्या समस्या, सूचना व अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा पत्ता या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया वृत्तवाहिनीवर। आपली माणसं, आपला देश पाहत राहा। जनादेश। धन्यवाद।